सो एक्साइटेड आहे खाली उतरायसाठी. वाटतंय तुला आज प्लास्टर काढतायत? बघूया आता, हलकं वाटेल. फायनली प्लास्टर निघालेलं आहे. तर नमस्कार मंडळी, कशा आहात तुम्ही सगळे? आय होप तुम्ही सगळे चांगले असालच. आणि आजचा टॉपिक आहे म्हणजे की मी चालले आहे मम्मीचं प्लास्टर काढायसाठी हॉस्पिटलमध्ये. तर मी एवढी हॅप्पी आहे बिकॉज खूप दिवसानंतर मम्मीचं प्लास्टर निघणार आहे आणि मम्मी पण खूप हॅप्पी आहे. तर मम्मीने आज स्पेशली साडी घातलेली आहे कारण काय हॉस्पिटलमध्ये जायसाठी नॉर्मली तिने आधी सगळं ड्रेस वगैरे घातला होता, पण आज साडी का घातली कारण काय ती इतकी हॅप्पी आहे का तिचं पायाचा प्लास्टर निघणार आहे म्हणून. तर आता फटाफट मी आता थोडंसं लाईटली मेकअप करते आणि मग आपण जाऊया. तर मी आता इथे यूज करते होल्ड मॉर्निंगचं ब्लश. तर आता ब्राऊन कलरचं आहे हे, तर फटाफट लावून बघूया कसं वाटतंय. तर मंडळी मी हे फर्स्ट टाइम यूज करते म्हणून बघूया आता काय रिझल्ट आहे. चांगलं दिसलं पाहिजे माझ्यावर, होप सो. आणि हे मी याच्यावरून मागवलेलं आहे ॲमेझॉनवरून. जास्त काय कॉस्टली नाही, फक्त 200चं वन आहे. तर याच्या दुसरं एक पिंक कलरचं पण मी मागवलं आणि हे ब्राऊन कलरचं आहे. तर छान दिसतंय. तुम्हाला दिसतंय का नाही माहीत नाही, बट मला छान दिसतंय. वेट. त्यानंतर मी यूज करणार आहे असं लोकल लिप ग्लॉस आहे. तर हे पण खूप सुपर्ब आहे. मी जेव्हा मुंबईला होते तेव्हा घेतलं होतं हे. लुक द रिझल्ट. तर मी अशा प्रकारे थोडाच मेकअप केलेला आहे आणि आता आम्ही चाललो आहे हॉस्पिटलला. त्यानंतर मग मला माझ्या दाताच्या ट्रीटमेंटच्या हॉस्पिटलला पण जायचं आहे कारण काही ऑलरेडी ट्रीटमेंट मी चालू केली आहे रूट कॅनलची आणि आता ही 3rd सिटिंग आहे माझी. तर आता फक्त त्याच्यात काही सिमेंट वगैरे टाकून पूर्ण दात पॅक करायचं आहे आणि नवीन प्लांट करायचं आहे दात. तर फटाफट आता मम्मीचं प्लास्टर काढून घेऊया आणि त्यानंतर मग मी जाणार आहे माझ्या हॉस्पिटल. तर मंडळी आम्ही चाललो आहे फायनली हॉस्पिटलमध्ये मम्मीचं प्लास्टर काढायला. आणि मम्मी कसं वाटतंय तुला प्लास्टर काढतायत? बघूया आता, हलकं वाटेल जरा. एवढं जड प्लास्टर 1 महिना पायावर ठेवलंय तर. आणि आता बघूया चालता येते. तू एक्साइटेड आहे का नाही तुझं प्लास्टर काढायला? हो हो, खूप कंटाळले होते. असं वाटत होतं की घरातच काढून टाकावं, पण मग ते प्लास्टर काही घरात काही निघालं नाही. म्हटलं चला आता जाऊया. तर इवन आम्ही घरात प्लास्टर काढायचा प्रयत्न केला, बट ते खूप कडक होतं तर त्यामुळे निघालं नाही. तर आता डायरेक्ट आम्ही भेटूया. एक्साइटेड आहे खाली उतरायसाठी, बट तिला आता व्हीलचेअरवरून नेणार आहे मी. या तर मंडळी आता आम्ही हॉस्पिटलमध्ये आलेलो आहे आणि स्पेशल वॉर्डमध्ये इथे थांबलो आहे बिकॉज डॉक्टरांनीच सांगितलं का स्पेशल वॉर्डमध्ये थांबा. आणि मम्मी अशी बसली मस्त फोन घेऊन. अजून तर प्लास्टर वगैरे काय काढलेलं नाही आहे, बट आता डॉक्टर अजून आलेले नाहीत तर मग त्यामुळे कट नाही केलं प्लास्टर. आता थोड्याच वेळात प्लास्टर कट होईल. आणि ते सगळे इन्स्ट्रुमेंट्स असे लावलेले ऑपरेशनसाठी. इथे सगळं असं काय काय ठेवलेलं आहे आणि हे 2 बेड आहेत आणि हा स्पेशल रूम आहे. आता मम्मी मस्तपैकी रील्स बघते, त्यानंतर मग प्लास्टर काढल्यावर मी नक्की तुम्हाला दाखवणार. तर मंडळी दवाखान्यात त्या आतमध्ये जायला अलाउड नव्हतं, तर प्लास्टर कट करायचं काम चालू आहे आता आतमध्ये. फायनली प्लास्टर निघालेलं आहे. मम्मी आत्ताच आम्ही घरी आलो आणि डॉक्टरांनी मेडिसिन्स वगैरे लिहून दिले आहेत. तर अजून 8 दिवस पायाला आराम करायला लावला आहे बिकॉज आहे ना थोडीशी स्किन तिची खराब झाली. रोज आंघोळ करून वगैरे तर प्लास्टरमध्ये पाणी गेलं तर त्यामुळे स्किन थोडीशी डॅमेज झाली. तर डॉक्टर बोलले का फक्त याला हवेखाली ठेवा आणि उन्हात ठेवा जेणेकरून जर्म्स वगैरे मरतील त्याचे, आणि पाणी लावू नका. ते एवढं सगळं सांगितलं आता डॉक्टरांनी. आणि मी रिटर्न एक्सरे वगैरे काढला तर नॉर्मल आहे आत्ता सध्या तरी पाय. तर घरी आलो आहे आता, खूप भूक लागलेली आहे. तर मी फटाफट आता इडली, सकाळी तर डोसा होता घरी, तर आता इडली वगैरे बनवते आणि मग भेटते तुम्हाला नंतर. आणि ॲक्च्युली मी माझ्या हॉस्पिटलमध्ये पण नाही गेले दाताच्या कारण काही इथेच एवढा टाईम झाला, ऑलमोस्ट 1 वाजत आला.
त्याच दवाखान्यात मम्मीच्या. तर त्यामुळे मग म्हटलं जाऊ दे आता कॅन्सलच करू, उद्या जाणार आहे मी माझ्या हॉस्पिटल. तर मंडळी आता मी चालले आहे मॅकडीला, बिकॉज घरी जेवण होतं पण मूड नव्हता माझा खायचा घरी, तर त्यामुळे आता मी चालले आहे मॅकडीला. खूप दिवसानंतर खाते आहे मॅकडीचं. मी असं रोज मॅकडी वगैरे डॉमिनोज वगैरेला इथे जात नाही, मी घरचंच जेवते. पण आज सडनली मूड माझा असं झाला का आपण जेवण न करता मॅकडीला जाऊया. तर स्टे ट्यून. आणि मी एकटीच चालले आहे, मीन्स रस्त्यामध्ये मला माझा एक फ्रेंड जॉईन होणार आहे. तर बघूया, करूया एन्जॉय. तर मंडळी परत एकदा पावसाला सुरुवात झालेली आहे. तर तुम्ही बघू शकता किती पाऊस आहे. खूप म्हणजे खूप पाऊस चालू झालेला आहे नाशिकमध्ये. असं वाटतंय पावसाळा आला. हा आहे नाशिकचा पाऊस. तर मला काहीच टाइमपास करायला नव्हता, तर त्यामुळे मी आता काय आयडिया सुचवली आहे की घरातला पसारा आवरूया. कारण का लाईट पण गेलेली आणि ब्लॉग पण शूट करू शकत नव्हते मी, आणि बॅटरी पण माझी तेवढी चार्ज नव्हती. तर म्हटलं आता घरातला पसारा आवरूया आपण. पहिले तर झाडू वगैरे सगळं मारूया आणि त्यानंतर बघूया, लाईट आली तर बेस्ट ऑप्शन, नाहीतर मग डायरेक्ट स्लीपिंग मोडवर जायचं, असा माझा प्लॅन ठरला होता. बट मम्मीने सांगितलं मला का सगळे रूम झाडून मार आणि सगळा पसारा आवर. तर इथे काही असा पसारा सगळा पडलेला आहे. तर तो आणि खूप कंटाळा आला आहे घरात, आणि नाशिकमध्ये लाईट जायचा इतका प्रॉब्लेम आहे का विचारतात सोय. तर मंडळी आजच्या जेवणामध्ये आहे खिचडी मस्तपैकी, आणि ती पण ग्रीन डाळीची आहे. तर मी तर आता जेवण करते आहे, तुम्ही पण या जेवाय. ब्लॉग मी इथेच एंड करते आहे. ब्लॉग आवडला असेल तर नक्की लाईक शेअर सबस्क्राईब करा, आणि थँक्यू सो मच फॉर वॉचिंग. बाय बाय.